ही 2 वाटी डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 वाटी शिजलेल्या डाळीसाठी 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। या वाटीच्या प्रमाणात ही चण्याची 2 वाटी डाळ मी शिजवून आणि गाळून घेतलेली आहे। हे आपलं कट आहे। 2 वाटी शिजलेल्या डाळीसाठी 1 वाटी गूळ लागणार आहे आणि अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचे। हा किसलेला गूळ टाकायचा आहे। अर्धी वाटी साखर, थोडं मिक्स करूया। शिजलेली डाळ टाकूया। मिक्स करून शिजवून घ्यायची आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, मी गव्हाच्या पिठाचंच करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ घेऊ शकता। हे चाळून घेतलेलं आहे। थोडं मीठ टाकायचं आहे। चमचावर कच्चं तेल टाकायचे। यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे। करूया। पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। 2 चमचे तेल टाकून व्यवस्थित मळून 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचे। पीठ इतकं मऊ असावं, पोळी लाटायला सोपं जातं। पोळा घ्यायचा आणि त्याची वाटी करायची। पोळा घ्यायचं आणि वाटीमध्ये याप्रमाणे स्टफ करायचं आहे। तुम्ही व्यवस्थित बंद करा, जेणेकरून पोळी बाहेर येणार नाही। दोन्ही बाजूनी तूप लावून छान भाजून घ्यायचे। गरम गरम पोळीवरती छान साजूक तूप टाकायचं आहे। ही छान आपली फक्त गव्हाची पोळी आहे। ह्याच्यामध्ये अजिबात मैदा टाकलेला नाही आहे। बटाट्याची भाजी